नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एक न्यूज चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्येने धुमाकूळ माजवला असून आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील एका महिलेला चिरडल्याची घटना उघडकीस आली आहे। कौशल्या राधाकांत मंडल असे मृत महिलेचे नाव असून शेतामध्ये अचानक रानटी हत्तींचा कळप घुसला आणि त्यांनी कौशल्या मंडल हिला चिरडून ठार केले। बल्लारपूर येथे सुरू असलेल्या 67वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आता रंगात आली असून अनेक खेळाडूंनी त्यांचे कौशल्य पणाला लावले आहे। या खेळांचा आस्वाद घेण्याकरिता ग्रामीण भागातून तब्बल 3000 क्रीडा विद्यार्थ्यांनी या क्रीडा स्पर्धेत भेट दिली आहे। गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैध मार्गाने आणलेल्या दारूचा महापूर वाहत आहे। देसाईगंज वळसा येथे पोलिसांनी 16 लाख रुपयाची दारू बुलडोजर चालवून नष्ट केली आहे। ती खरंच 16 लाखाची दारू आहे का, याबाबत मात्र अजूनही नागरिकांच्या मनात संभ्रम आहे। चिमूर तालुक्यात अनेक रानटी प्राण्यांनी आपले ठाण बसवले आहे, त्यामुळे शेतात काम करणाऱ्या नागरिकांना अनेकदा त्यांच्या हल्ल्यास बळी पडावे लागते। अशीच एक घटना नेरी जवळील नवतडा येथील असून रानडुकराच्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे। वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आणि विशेष करून वनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यात सन 2023 मध्ये एकूण 26 वाघांचा मृत्यू झाला आहे। त्यामुळे यापुढे तरी वनमंत्री वाघांच्या मृत्यूवर अंकुश लावणार काय, असा प्रश्न वन्यप्रेमींद्वारे उपस्थित केला जात आहे। कोरची तालुक्यातील बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शासकीय इमारतीवर नाव फलक लिहित असताना सज्जा कोसळल्याने 55 वर्षीय पेंटरचा दुःखद मृत्यू झाल्याची घटना घडली। सध्या राज्यात सर्वत्र राज्य शासनाने केंद्राची नावे बदलवणे सुरू केली आहे, परंतु अनेक इमारती ह्या जीर्णावस्थेत असल्यामुळे यापुढेही अशा घटना घडू शकतात। गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे अहेरी पोलिसांनी अवैध दारूसह 5,68,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। या घटनेत आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे। यावरून गडचिरोली जिल्ह्यात दारूची आवक प्रचंड प्रमाणात होत असून प्रशासन ते रोखण्यास असमर्थ आहे हे सिद्ध होते। ग्रामपंचायतीतील 5 कोटींच्या कामावरून माजी जिल्हा परिषद अध्यक्षाच्या मुलाने आदिवासी महिला सरपंचासह सदस्यांना शिवीगाळ केली होती। भामरागड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आरेवाडा येथील ही घटना असून या प्रकरणात माजी जिल्हा परिषद अध्यक्षाच्या पुत्रावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या संकल्प विकास यात्रेला आता ग्रहण लागले असून जागोजागी मोदी सरकारचे नाव हटवून त्या ठिकाणी केंद्र सरकार असे लिहिले गेले पाहिजे असा सूर आळवल्या जात आहे। या घटनाचा अधिकाऱ्यांनी धसका घेतला असून ग्रामीण भागात जाण्याकरिता अधिकारी आता नाहीचा पाढा वाचू लागले आहे। कोरोनाचा नवा अवतार JN1 या विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात वाढत चालला असून शुक्रवारी राज्यात 798 नवे रुग्ण आढळले असून नागपूर शहरात 11 रुग्णांची नोंद केली गेली। या विषाणूमुळे सध्या तरी काही अपाय दिसत नसला तरी काळजी घेण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे। तर या होत्याच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।